बापरे, काय दिवस होता आजचा. हो ना, खरंच. बरं, सकाळपासून काय खाल्लंयस का? नाही, दुपारनंतर काहीच खाल्लं नाही. इथे कॅन्टीन आहे, काहीतरी खाऊया का जाऊन तिकडे? आत्ता? बरं, एक काम कर, तू इथेच थांब, मी काहीतरी घेऊन येतो खायला. कॉफी घेशील? चालेल. आलोच. राणी, हे अति होतंय. अरे नाही, बाकी काही नाही. अशानं तुझं सौंदर्य कमी होईल. असं कसं सौंदर्य कमी होऊन देईन मी? शरद, आपल्याकडे एवढे पैसे येणार आहेत ना आता की मी जगभरातले मोठ्यात मोठे स्पेशलिस्ट अपॉइंट करेन. आधी पैसे येऊ दे हातात. येतील रे. कधी कधी काहीही न करता सगळं आपल्या बाजूने घडत जातं. गंमत वाटते मला. कशाबद्दल बोलतेस तू? तिवारी रे, एवढा त्रास दिला मला त्या माणसाने. मला ना सतत वाटायचं की मी काय केल्याने या माणसाची कटकट दूर होईल आणि पोलिसांना संशय सुद्धा येणार नाही. तर बघ, माझ्या सुदैवाने आणि त्याच्या दुर्दैवाने त्या मीरा आणि गायत्रीने त्याला बोलवलं आणि आपला सगळा प्रॉब्लेमच संपला. तुला कसं सुचलं ग हे सगळं? तू याचा असा वापर करून घेशील असं वाटलं सुद्धा नव्हतं मला. कमाल आहे तुझी राणी. अरे, हातात कॅच दिला रे ह्यांनी. आता बघ मी त्यांना कशी अडकवते. तिवारीला फितवण्याचा प्रयत्न केला ना. पोलिसांना नाही त्यांच्या मागे लावलं तर बघ. पण या तिवारीने काही सांगितलं तर नसेल का? नाही रे, नसेल सांगितलं. नाहीतर आता आपण दोघेही जेलमध्ये नसतो का? तरी त्यानं काय सांगितलंय नक्की याची माहिती काढायला हवी आपल्याला. हे बघ, ज्या अर्थी मीरा शांत बसले ना, त्या अर्थी तिवारीने तिला काहीही सांगितलेलं नाही. तिला म्हटलं ना, तू काळजी नको करूस. कुठून या भानगडीत पडलो असं वाटेल बघ त्यांना. ते सगळं ठीक आहे, पण संकट टळलंय अशा समजुतीत राहू नकोस. त्या वाघमारेने ना लवकरात लवकर ते डील पूर्ण केलं पाहिजे. पैसे हातात मिळाले ना, ते झालं की खरे सुटलो आपण. खरंच रे. मग फक्त निघायची तयारी करायची. आता आणखी काहीच दिवस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा, आले.
आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.